नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। कल्याण डोंबिवलीत जवळपास सर्वच रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत। पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचलेले असून वाहनधारकांची रस्त्यावरून गाडी चालवताना मोठी कसरत होत आहे। याच अनुषंगाने काँग्रेसकडून कल्याणमधील नागरिकांसाठी अनोखी स्पर्धा आणली असून बिनखड्ड्यांचा रस्ता शोधून दाखवणाऱ्यास 5000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केलाय। या प्रकरणी तपास यंत्रणेने अटक केली नाही, शिवाय रोहित यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड शेजारील तासवडे पथकर नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा येथील भरारी पथकाने सापळा रचून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक पकडली आहे। या कारवाईत तब्बल 1,22,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या मोठ्या कारवाईत आकाश चंद्रकांत घोटकुले यास अटक करण्यात आली आहे। उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा अर्थात पंढर येथील चंद्रभागा नदीला पूर आलाय। पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली असून वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत, तर नदीकाठच्या झोपडीपट्टीत पाणी शिरल्याने 350 कुटुंबांना स्थलांतरित केलंय। उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आल्यामुळे नदीला हा पूर आला आहे। विश्वास कारखाना 10 टनाचा बायोगॅस प्रकल्प आणि 1.5 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली। भाटशिरगाव तालुका शिराळा येथे फतेसिंगराव नाईक लायन्स सेवा केंद्रात कारखान्याची 55वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न झाली आहे। उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील सरुडकर व राज्याचे माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थितीत होते। पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यातील यवत परिसरात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलीस स्टेशन हद्दीत 2 कारच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय, तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शहापूर तालुक्यातील हाली बरफ या आदिवासी कन्येने 2012 मध्ये लहान वयात आपल्या स्वतःच्या बहिणीचे प्राण बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवले होते। या घटनेची दखल घेऊन तिच्या या पराक्रमाबद्दल 2013 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। तिच्या शौर्याची नोंद महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तकात झाली होती। महाराष्ट्रातील मुलांना साहसाचे आदर्श घालून देणारी ही वीरबाला सध्या बेरोजगारीच्या गर्तेत सापडली आहे। त्यामुळे तिला कायमस्वरूपी रोजगाराची व्यवस्था करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आली आहे। 2 दिवसांपासून संततधार कोसळणारा पाऊस, घरात गुडघाभर पाणी आणि चाळीला पूर्णपणे पाण्याचा वेढा अशा परिस्थितीतही दिव्यातील दातिवली भागात संतोषनगर परिसरातील रहिवाशांनी घरातच ठाण मांडली होती। घरातून बाहेर पडताच चोरांकडून मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्याची भीती या रहिवाशांना सतावत होती। अखेर दिवा प्रभाग समितीचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी या रहिवाशांची समजूत काढून त्यांची सुखरूप सुटका केली आहे। त्यामुळे सर्वांची सुटकेचा निश्वास सोडलाय। नर्स असलेली तरुणी होणाऱ्या नवऱ्यासोबत रस्त्यावर बोलत होती, तेवढ्यात एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि कारमधून एक युवक उतरला। तो तरुण या दोघांजवळ आला आणि त्याने नर्सचा हात धरत, "चल, माझा पगार झालाय, तू किती घेणार?" असं म्हणत पीडित तरुणीची छेड काढली। या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपराष्ट्रपती पदासाठी NDA उमेदवार CP राधाकृष्णन यांना पाठिंबा मागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला होता। उपराष्ट्रपती पदाचे NDAचे उमेदवार राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातील मतदार असल्याने त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती फडणवीसांनी दोन्ही नेत्यांकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे। तांत्रिक कारणांमुळे बंद असलेली मुंबई सिंधुदुर्ग विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून गणेशोत्सवा आधीच कोकणवासियांना बाप्पा पावलाय। विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे। अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड राज्य सरकार उचलणार असून या मार्गावरील तिकिटाचे प्रति सीट 3240 रुपये शासनातर्फे विमान कंपन्यांना दिले जाणार आहेत। अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरिफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय। मात्र अमेरिकेने निर्माण केलेल्या आव्हानांना न घाबरता भारत देश आपली पावले टाकत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याबाबत ॲक्शन प्लॅन आखला असून आपल्या मालासाठी पर्यायी बाजारपेठ शोधून अमेरिकेने लादलेल्या टॅरिफला इष्टापत्तीत परावर्तित करण्याचे नियोजन त्यांनी केलंय।
या आपत्तीला संधी मानून राज्याच्या ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये 100 बदल करावेत। ईज ऑफ डुईंग बिझनेस धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वॉर रूमची निर्मिती करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत। 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांच्या आकड्यात फेरफार करण्याचा आरोप करणारे CSDSचे संजय कुमार आणखी अडचणीत सापडले आहेत। त्यांनी त्यांच्या सोशल माध्यमांवरील पोस्ट हटवून चुकीचा डेटा जगासमोर मांडल्याबाबत माफी मागितली, परंतु रामटेकच्या तहसीलदारांनी त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केली। त्यानुसार रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आहे। अद्यापही 11 मार्ग बंद आहेत। नद्यांचा प्रवाह वाढला असून तलाव देखील ओव्हरफ्लो झाले आहेत। पुराचा सर्वाधिक तडाखा बसलेल्या भामरागडमध्ये शिरलेले पाणी ओसरले, पण पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तालुका मुख्यालयाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेलाच आहे। कंपनीचे गोपनीय सोर्स कोड आणि सॉफ्टवेअर सोल्युशन चोरून नवीन कंपनी स्थापन करून 82 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले। या प्रकरणी तिघांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली आहे। विश्वजित मिश्रा, नयूम शेख, सागर विष्णू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। ही घटना एप्रिल 2024 पासून ते ऑगस्ट 2025 या कालावधीत हिंजवडी येथील फ्युचरिझम टेक्नॉलॉजीज कंपनीत घडली आहे। दिल्लीत एकाच कुटुंबात झालेल्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उलगडलंय। तरुणाने त्याचेच आई वडील आणि मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली। मी कुटुंबाला संपवलंय, आता मीही दिसणार नाही असं तरुणाने हत्येनंतर मित्राला सांगितलं। आरोपी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला असून त्याचं मानसिक संतुलनही ढासळलंय। तेलंगणातील हैदराबादमध्ये एकाच कुटुंबातील 5 सदस्य मृतावस्थेत आढळून आले आहेत। त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जातोय। घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले। त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय। एकाच कुटुंबातील 5 जणांचा रहस्यमयरित्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे। मृतांमध्ये पती, पत्नी, मुलगी, जावई आणि 2 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे। कंगना राणावतने विरोधकांवर हल्लाबोल केलाय। संसदेत जे काही झालंय ते कोणत्याही सभ्य समाजासाठी लाजिरवाणं आहे। जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लोकसभेत बिल सादर करत होते तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला। इतकेच नाही तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या विधेयकाच्या प्रती फाडून त्या अमित शहा यांच्या दिशेने भिरकावल्या। याशिवाय काही खासदारांनी गृहमंत्र्यांना दगड मारल्याचा खळबळजनक दावा कंगना राणावत हिने केलाय। पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन छळ केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी 6 पोलिसांसह 2 नागरिकांना अटक केली आहे। या आरोपींवर क्रूर आणि अमानवी यातना देऊन पोलीस कॉन्स्टेबलला छळ केल्याचा आरोप आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेमध्ये पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक यांचा समावेश आहे। आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील शस्त्र आणि सरकारी सामान जिल्हा पोलीस कार्यालयात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका राजकोटच्या माथे फिरून जनसुनावणी दरम्यान हल्ला केला। या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर नराधमाला अटक केली। राजेश खिमजी सकारिया असं हल्लेखोर आरोपीचं नाव आहे। हा आरोपी पक्षीप्रेमी आणि श्वानप्रेमी असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली। दुसरीकडे राजेश याच्या आई भानुबेन यांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे। राजेश हा त्याच्या पत्नीला आणि मलाही मारत असून त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचंही माहिती त्यांनी यावेळी दिली। पश्चिमी युक्रेनच्या हालीच शहरात एक रहस्यमय तळघर सापडले। गॅलेशियन किल्ल्याच्या खाली शतकानुशतके दडलेली एक अत्यंत दुर्मिळ वस्तू सापडली आहे। 2023 मध्ये युक्रेनच्या राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या शास्त्रज्ञांना याविषयीचा अंदाज आला होता। एका जुन्या टॉवर खालील वायू विजनसाठी तजवीज केली होती। त्याची तपासणी करत असताना हे तळघर सापडले। 300 वर्षांपासून ते बंद असल्याचं समोर आलंय। 1676 मध्ये तुर्की आणि पोलिश यांच्यात जे युद्ध झालं त्यानंतर हे तळघर बंद करण्यात आलं होतं। या छोटेखानी तळघराचा शोध महत्त्वाचा मानण्यात येतोय। पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पीटीआयचा संस्थापक इम्रान खानला 8 प्रकरणात जामीन दिलाय। तसेच इम्रान खानला तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत। सरन्यायाधीश याह्या आफ्रिदी यांच्या 3 सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय। इम्रान खान यांना 9 मे 2023 रोजी दंगलीशी संबंधित 8 प्रकरणांमध्ये पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। चीनमधील एक महिला सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती, मात्र हा प्रवास आपलं नशीबच बदलून टाकेल याची कल्पनाही या महिलेने केली नव्हती। ही महिला बाजारात पोहोचली असतानाच अचानक पाऊस पडू लागला।
पावसापासून वाचवण्यासाठी ही महिला एका दुकानामध्ये गेली। तिथे गंमत म्हणून तिने एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं। मात्र तिचं नशीब एवढं जबरदस्त होतं की तिला त्या तिकिटावर बंपर बक्षीस लागलं। तसेच तिने 1,40,000 अमेरिकन डॉलर जिंकले आहेत। 12वी उत्तीर्ण तरुणाला देखील लेखापाल अर्थात अकाउंटंट होण्याची संधी दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने प्राप्त करून दिली आहे। त्यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षित विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लेखापाल म्हणून नियुक्तीसाठी मदत होणार आहे। या अभ्यासक्रमाला तरुणांची पसंती मिळत असून 2024 ते 25 या वर्षभरात 4,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। नाशिक शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात गेली असताना वैद्यकीय विभागातील रिक्त पदांची संख्या 605 पर्यंत पोहोचली आहे। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रिक्त पदे भरणे आवश्यक असतानाही वाढत्या आस्थापना खर्चामुळे शासनाकडून नोकर भरतीला हिरवा कंदील मिळत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे वैद्यकीय विभागाने आता तज्ञ डॉक्टरांसह आवश्यक पदे मानधरावर भरण्याचा निर्णय घेतलाय। त्या संदर्भातील प्रस्ताव वैद्यकीय विभागाकडून आयुक्तांना सादर केला जाणार आहे। राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद करण्यासाठी दिलेल्या युडायस प्लस पोर्टलवर वैध आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्ष घेऊन संच मान्यता करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय। त्यामुळे काही कारणांमुळे आधार कार्ड नसलेले किंवा ज्यांचे आधार कार्ड वैध ठरणार नाहीत असे विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित असूनही अवैध ठरणार आहेत। त्याचा परिणाम थेट पटसंख्येवर होणार असून पटसंख्या खालावली तर हजारो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे। या निर्णयाविरोधात आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत। भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी ॲक्सिओम 4 मोहिमेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताचे प्रतिनिधित्व केलं। या मोहिमेत ते मिशन पायलट म्हणून सहभागी झाले होते। दिल्लीत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्ला यांनी सांगितलंय की अंतराळातील अनुभव हा जमिनीवरील प्रशिक्षणापेक्षा खूप वेगळा होता। ही संपूर्ण राष्ट्राची मोहीम होती। अंतराळ जाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता असंही ते म्हणाले। त्यांनी याबाबत भारत सरकार, इस्रो आणि संशोधकांचे आभार मानले आहेत। भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी बाजारातील अस्थिरता नियंत्रित करण्यासाठी डेरिव्हेटिव्हचा कालावधी वाढवण्याचा प्रस्ताव मांडलाय। इक्विटी डेरिव्हेटिव्हचा कालावधी वाढवण्यासाठी एक सल्लामसलत पत्र जारी केले जाईल असे सेबीचे अध्यक्ष म्हणाले आहेत। तसेच नियामक इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज करारांचा कालावधी आणि परिपक्वता सुधारण्याच्या मार्गांवर विचार करत असल्याचं समजलं असून यासोबतच रोख बाजारात व्हॉल्यूम वाढवण्याचे मार्ग देखील विचारात घेतले जात आहेत। नेटफ्लिक्सवर सध्या द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो ट्रेंडिंग मध्ये आहे। त्या शो मध्ये कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोवर व किकू शारदा कॉमेडी करताना दिसतायत, तर कपिल शर्मा शो होस्ट करतोय। पुन्हा एकदा हा शो भांडणामुळे चर्चेत आहे। एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा यांच्यात वाद होतोय। या गोंधळाचे कारण अद्याप कळलेले नाही, परंतु त्यांच्यात ज्या पद्धतीने वाद होतोय त्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय। भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार असलेला अजिंक्य रहाणे काही वर्षांपासून संघापासून बाहेर आहे। भारतीय संघात पुन्हा कमबॅक करण्यासाठी रहाणे आपले पूर्ण प्रयत्न करत आहे। अशातच रहाणेने एक मोठा निर्णय घेतलाय। मुंबई संघाच्या कर्णधार पदाचा त्याने राजीनामा दिला असून पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।